आज आपण बनवू खीर. त्यासाठी आपण इथे घेतलेलं 1 पाव दूध आणि हे दूध आता आपल्याला गॅसवर ठेवून उकळून घ्यायचे. दुधाला उकळी येईपर्यंत दूध गरम करायचं चांगलं. आणि नंतर आपल्याला एका वाटीमध्ये घ्यायचे तांदूळ. छोट्या चमच्याने 4 चमचे तांदूळ घेऊ आणि हे तांदूळ आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. त्याच्यामधलं खराब पाणी काढून टाकायचे आणि हे तांदूळ आपल्याला अर्धा तास भिजत घालायचे. अर्ध्या तासानंतर आपल्याला उकळत्या दुधामध्ये टाकून द्यायचे आणि थोडे शिजू द्यायचे. साधारण याला 10 मिनटं लागतात शिजायला. 10 मिनटं तांदूळ असेच आपल्याला याच्यामध्ये शिजू द्यायचे चांगले. आणि मधून मधून आपल्याला चमच्याने असं फिरवत राहायचे याच्यामध्ये खिरीमध्ये, म्हणजे ते चांगलं मिक्स होतं. अशा पद्धतीने आपल्याला तांदूळ दुधामध्ये चांगला शिजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 इलायची टाकायची चांगली कुटून बारीक, आणि 9-10 आपल्याला काजू बदामचे तुकडे टाकायचे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत थोडंसं शिजू द्यायचे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकू, जेवढे तांदूळ घेतले तेवढीच साखर घ्यायची, साधारणतः अर्धी वाटी. चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि एक खिरीमध्ये आपल्याला तांदूळ चांगला गाळ होईपर्यंत शिजू द्यायचे. थोडंसं आपण रईने पण घोटून घेऊ, म्हणजे खीर एकजीव होते चांगली. थोडंसं मीठ टाकायचं आणि अर्धी वाटी साखर टाकायची, म्हणजे खीर चांगली टेस्टी बनते. अशी खीर बनवायला खूप सोपी आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता ही खीर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ.